आज या ठिकाणी श्री अनिल गोपते साहेब वाचनालय आणि अभ्यासिका या केंद्राचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपते साहेब यांच्या शुभ हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होते। आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका जिल्हाधिकारी आदरणीय अरुणा भोपळकाडू व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर वासंती मॅडम आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षकवृंद आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र पालक याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार। खरं तर आज माझे मित्र सन्माननीय प्रमोद इंगुळकर सर यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि म्हणून खास मी गावावरून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालोय। खरं तर प्रमोद या शब्दाचा अर्थच असा आहे की प्रसन्नता, खुशी, आनंद आणि आज मी ते पाहतोय। म्हणजे एखाद्याचं नाव जो एखाद्यानं कसं सार्थक करावं। खरं तर आज या विद्यालयामध्ये हे वाचन कक्ष सुरू होतोय ही साधी गोष्ट नाही। आणि सर मगाशी बोलले की देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी। खरं तर सरांनी हा संकल्प केल्यानंतर या विद्यालयाचे अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व शिक्षकवृंद असतील, पालक असतील, या सगळ्यांनी हातभार लावलेला आहे आणि आज हे वाचनालय अभ्यासिका पूर्णत्वात जाते। याचसाठी केला होता अट्टहास। गेली महिना 2 महिने प्रमोद सर सातत्यानं खरं तर प्रयत्न करतायत। पण विद्यार्थी मित्रांनो, हे सारं काही चाललंय ना ते तुमच्यासाठी चाललंय। बघा, देणारे भरपूर आहे। वासंती मॅडमचा या ठिकाणी उल्लेख झाला। खरं तर आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत। त्या भरण्याचं वरदान परमेश्वरानं परत दिलेलं असतं। मॅडम, तुम्ही खूप छान या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे किंवा वासंती मॅडम सारख्या अनेक जण या ठिकाणी या उपक्रमासाठी पुढे आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खरी जबाबदारी असते ती आपली। येणारे भरपूर आहेत समाजात, मोठ्या मनाची खूप मोठी माणसं आहेत। ते आता आपण या व्यासपीठावरून बघितलं सुद्धा। पण खऱ्या अर्थानं आपण अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे। आज अभ्यास आणि वाचन नाही। खरं तर पालकांना विनंती आहे। बघा, आज जर मागच्याच आठवड्यामध्ये माझ्या वाचनामध्ये एक लेख आला की विद्यार्थ्यांची एका जागेवर बसण्याची किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याची एकाग्रता फक्त 20 सेकंदावर आलेली आहे आणि हे केवळ मोबाईलमुळे होते। आणि म्हणून परत एकदा आपण या मुलांना पुस्तकाकडे आणलं पाहिजे। कारण पुस्तकं आनंद देतात, पुस्तकं ज्ञान देतात, पुस्तकं अनुभव सांगतात, पुस्तकं संगत करतात, पुस्तकं दुःखात मदत करतात, पुस्तकं करिअर घडवतात, पुस्तकं आपल्याला आयुष्य कसं आनंदात जगायचं हे शिकवतात। बघा, राजेश पाटील यांचं काय मी कलेक्टर होईन नावाचं एक पुस्तक आहे। खूप छान पुस्तक आहे। सरांनी मला सांगितलं की आमचा एरिया, खरं तर राजेश पाटील खानदेशातील ताडे या गावचे एका गरीब कुटुंबात आणि उन्हाडक्या करणारा हा मुलगा। म्हणजे गावातली लोक म्हणायची की तो राजू आहे ना, तो वाया गेलेला मुलगा आहे। पण सरांसारख्या एका वाचनालयाचा त्याला परिस्पर्श झाला आणि तो राजेश पुढे जाऊन कलेक्टर झाला। बघा, तसं या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही कलेक्टर होतील अशी अपेक्षा बाळगणार आहोत आणि त्यासाठी खरं तर सरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आणि त्यांच्या या सगळ्या शिक्षकांना। खरं तर म्हणजे वेडी माणसं इतिहास घडवतात आणि काहीतरी करण्याच्या उर्मीतून वेळ येतं। खरं तर प्रमोद इंगुळकर सर वेडे आहे। मी गेले आता महिना 2 महिने पाहतो, ते वेडे आणि या वेडातूनच ही उर्मी आली आहे आणि या उर्मीचा आज शुभारंभ होतोय। काहीतरी निर्माण करायला स्वप्न पाहावी लागतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी झटावं देखील लागतं।
आणि झटणं काय आहे ते प्रमोद इंगुळकर सर आणि त्यांच्या मंडळीला पण माहित आहे की सर गेली महिना 2 महिने घरी किती स्वास्थ्य आहे ते त्यावेळी जवळून बघतायत. पण कुणाला तरी चांगलं म्हणजे काहीतरी निर्माण व्हायला मॅडम स्वतःला गाडून घ्यावं लागतं आणि कुणीतरी हा दीपस्तंभ पेटवावा लागतो, कुणीतरी मार्गक्रमण करायला तयार व्हावं लागतं. कारण आज समाजाची स्थिती खूप विचित्र होत चाललेली आहे. ही समाज रचना चालेल की नाही गवतेसाहेब असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वाचनालय अभ्यासिका हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच सरांनी जो उपक्रम सुरू केला आहे तो खूप खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे याचं मोल अनमोल आहे. आमच्या आज तुम्हाला ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केले त्या आदरणीय भुजबळ मॅडम त्या खूप वाचक आहेत. म्हणजे त्यांनी सातारा जिल्ह्याला हे वाचावं कसं वेगवेगळ्या वाचन महोत्सवातून त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यांनी इतकी पुस्तकं वाचलेली आहेत आणि आता काही मुलांनी सुद्धा सांगितलं मी 200 पुस्तकं वाचलेत, 300 पुस्तकं वाचलेत. चला ही चांगली गोष्ट आहे. इथल्या एवढ्या धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये मुलं जर वाचायला लागली तर राजेश पाटील सारखा आमच्या जावळी तालुक्यातील ओमकार पवार आमच्या जावळी तालुक्यातला एक विद्यार्थी खेड्यापाड्यातला शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी आज IAS झाला, IPS झाला. आज त्याची बहीण स्वप्नाली पवार ही सुद्धा MPSC झालेली आहे. तर जावळी तालुक्यातील हे एका गरीब कुटुंबातील ही मुलं आज भारतीय प्रशासन सेवेमध्ये आहे. आणि प्रमोद सरांचं ते स्वप्न आहे. मी मोठा झालो, मी शिकलो, शिक्षक झालो, अत्यंत गरिबीतून आणि